जसं पेट्रोडॉलर आणि पेट्रोकेमिकल आलं तसं त्यांनी होमिओपॅथिक डॉक्टर्सचे जे आहेत त्यांचे सगळ्यांचे लायसन्स ऑफिशियली कॅन्सल केले. ओ आणि मग हे डॉक्टर मान्य नाहीत आणि हे जे डॉक्टर आहेत तेच फक्त मान्य डॉक्टर आहेत असा तो अमेरिकेमध्ये तिथून ती सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा डॉक्टरांचे लायसन्स कॅन्सल केल्यामुळे ज्यांना खरंच होमिओपॅथी जगवायची होती ते होमिओपॅथीच द्यायला लागले. होमिओपॅथी ही फॅमिली फिजिशियन सारखी सिस्टीम डेव्हलप झाली पाहिजे. म्हणजे फॅमिली फिजिशियन हा कॉन्सेप्ट जेव्हा होमिओपॅथीमध्ये येणार आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी होमिओपॅथी घ्यायला चालू करणार तर माझे बरेचसे आजार तिथेच सॉल्व्ह होतात. अगदी दातांच्या पण बऱ्याचशा समस्या होमिओपॅथीमध्ये बऱ्या होतात. सामान्य पेशंटने आता कसं ओळखावं की मला जे काही होतंय ते होमिओपॅथिक डॉक्टरकडे मी जाऊ का ह्या आजारासाठी, की मी ॲलोपॅथी आयुर्वेदिक वगैरे असं काही बघू? हाऊ डू आय चेक दॅट? तर मी नेहमी इम्युनिटीचे 5 पिलर म्हणते. 5 पिलरमध्ये तुमची झोप आली, तुमचा आहार आला, तुमचे विचार आले, तुमचा व्यायाम आला आणि 5वं तुम्ही कोणतं औषध निवडतायत. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम. आपली जीवनशैली अधिकाधिक किचकट होत जातीये. मॉडर्न लाईफस्टाईलनुसार नवनवीन प्रॉब्लेम्स निर्माण होत आहेत आणि अर्थातच त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतोय. मग जे काही आपण हरवून बसलोय ते गवसण्यासाठी मग वेगवेगळ्या मेडिकल ट्रीटमेंट्स, वेगवेगळे प्रकार, योगासन, आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी असे वेगवेगळे ट्रीटमेंटचे प्रकार. यात आपण सगळेच फार गोंधळून गेलो आहोत. होतं काय की समोर एखादा विकार आला, आजार बराच होत नाहीये, दुर्धर एखादा आजार जडलाय, तर मग त्यावर सोल्युशन काय? मग डॉक्टर्स बघा, मग ते प्रत्येक जण काहीतरी वेगवेगळं सांगतं, इंटरनेटमुळे अजून वेगवेगळं अंगावर येतं आणि मग यात आपण गडबडून जातो, गोंधळून जातो. या गोंधळात आपल्याला माहितीये की देर आर 3 मेजर सिस्टम्स ज्यातून आपण आपलं आरोग्य संवर्धनही करू शकतो, आजारांपासून मुक्ती मिळू शकते: ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद. तर त्यातला होमिओपॅथी हा जो भाग आहे, दिसायला त्या साबुदाण्याच्या गोळ्या आणि त्यात काहीतरी लिक्विड दिलं जाणार, हे इतकं सोपं आपल्याला दिसतं, पण अर्थातच ते तितकं सोपं नाहीये. त्यामागे खूप मोठी चिकित्सा पद्धती आहे. आता या चिकित्सा पद्धतीवर अनेक आक्षेप आहेत, त्याभोवती एक थोडंसं गूढ वलय पण आहे. तर हे सगळं काय आहे? हे गूढ वलय थोडं दूर करता येईल का? होमिओपॅथी नेमकी काय आहे? आपण होमिओपॅथी उपचार करून घेताना कोणती काळजी घ्यायला हवी? हे सगळं आज आपण इन मराठी मंथनवर समजून घेणार आहोत आणि हे समजून सांगायला आपल्याकडे आल्या डॉक्टर योगिता बिरुड. नमस्कार मॅम, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. खूप प्रवास करून आलात. तर मॅम, मी म्हणालो तसं की होमिओपॅथी बद्दल ना ते असं एक थोडंसं गूढ वलय आणि मला वाटतं प्रत्येक जण एकदा तरी होमिओपॅथी डॉक्टरकडे कधी ना कधी गेलाय आणि आम्ही त्या साबुदाण्याच्या गोळ्या खाल्ल्या आहेत. तर काय होतं, पहिल्यांदा जेव्हा एखाद्या डॉक्टरकडे, होमिओपॅथी डॉक्टरकडे आम्ही जातो तेव्हा खूप प्रश्न विचारले जातात, एक केस स्टडी तयार होते आणि असं म्हटलं जातं की होमिओपॅथी इज बेस्ड ऑन सम बिलीफ सिस्टम. आपण विचार कसा करतो, आपली लाईफस्टाईल काय वगैरे वगैरे. तर तुम्ही काय म्हणाल? इज इट अ ट्रीटमेंट मेथोडॉलॉजी और बिलीफ सिस्टम और समथिंग एल्स ऑलटुगेदर? होमिओपॅथी हे एक शास्त्र आहे, सायन्स आहे, पण सायन्स सोबत ते आर्ट पण आहे. फक्त सायन्स नाहीये. सायन्स हे प्रिन्सिपल, म्हणजे जे निसर्गामध्ये प्रिन्सिपल आहेत, आपण ज्याला लॉज म्हणतो, ज्याचं तत्व, ज्या तत्वांवर ते चालतं, तर ती तत्व ह्याच्या मागे आहे. आणि आर्ट म्हणजे त्याचं ऍप्लिकेशन, म्हणजे ह्याचं अप्लाय कसं करावं. तर ते सायन्स आणि आर्ट असं दोन्ही मिळून आहे. सायन्स हे अशासाठी की जेव्हा मी सायन्स म्हणते तेव्हा ते तत्वावर चालतं, त्याला फंडामेंटल प्रिन्सिपल असतो, ते ऑब्झर्वेशन बेस्ड असतं. परत निसर्गामध्ये जी तत्व आहेत त्याच्यामध्ये गुणधर्म काय आहेत, त्या गुणधर्मांचा अभ्यास, त्या गुणधर्मांची एक विशिष्ट त्यांची स्वतःची आयडेंटिटी, ज्याच्यावरती आपण आज सायन्स डेव्हलप केलेलं आहे. म्हणजे अगदी औषधशास्त्रापासून, गाडीपासून, पेट्रोलपासून, सगळ्या खनिजांपासून सगळं. तर त्याचा बेस हा निश्चितच होमिओपॅथीमध्ये आहे. म्हणजे ती निसर्गावरच आधारित सिस्टीम आहे.
त्यामुळे औषधं जी काही वापरली जातात ती वनस्पती, प्राण्यांचे अर्क किंवा प्राण्यांचा एखादा स्पेसिफिक अवयव किंवा खनिज, त्याच्यानंतर आजारी झालेल्या अवयवापासून औषधं आणि एखादं हेल्दी अवयव आहे त्याच्यापासून बनलेलं औषध, क्षकिरणांपासून बनलेलं औषध, त्याच्यानंतर सूर्यकिरणांपासून, चंद्राच्या किरणांपासून बनलेली औषधं, हे सगळं होमिओपॅथीचा बेस आहे. म्हणजे ह्याच्यापासून ती औषधं निर्मित झालेली आहेत. अरे बापरे. त्या औषधांचा व्यक्तीवरती केलेला अभ्यास आणि कुठेतरी त्याचं सगळं नोट डाऊन करणं, म्हणजे एक सिस्टमॅटिक फॉर्मॅट आहे. तो नोट डाऊन करण्यासाठी खूप शास्त्रज्ञांनी एफर्ट्स टाकून त्याचं अभ्यासरित्या त्याला मांडलेलं आहे. हे झालं ऑब्झर्वेशन बेस्ड. आणि एम्पिरिकल सायन्स म्हणजे एक्सपिरियन्स बेस्ड, करेक्ट. म्हणजे अनुभवातून निर्माण झालेले डेटा. विदाऊट डेटा काहीच आपण बोलू शकत नाही. काहीतरी आपल्याकडे बोलण्यासाठी प्रूफ लागतं, तर ते प्रूफ त्याच्यातून निर्माण झालेलं आहे. म्हणून हे सायन्स बेस्ड आहे. त्याच्यामध्ये औषधांचा अभ्यास, त्या औषधांचं पेशंटला वापरण्यासाठीचे स्वरूप किंवा ते औषध दिल्यानंतर पण पेशंट काय रिॲक्ट करतो त्याचं नोट डाऊन, हे सगळं आलं सायन्समध्ये. आणि आर्टमध्ये आलं ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशनमध्ये कधी कोणतं औषध द्यावं आणि कधी कोणतं औषध नाही द्यावं. त्याच्यानंतर मी जे दिलेलं औषध आहे त्या औषधाने पेशंटची रिॲक्शन काय आलेली आहे, ही रिॲक्शन हेल्दी समजावी का ही अनहेल्दी समजावी, ह्याचं आजाराशी रिलेशन आहे तर हे आजाराशी निगडीत आहे की हे आजाराच्या अपोजिट जाऊन पण तुम्हाला ते सिम्पटम देत आहे. म्हणजे काय? म्हणजे त्याला इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणतो आपण. बरं. म्हणजे एखाद्या व्यक्तिविशेष त्या व्यक्तीचे स्वतःचे त्या आजाराविषयी निर्माण झालेले इंटरप्रिटेशन. म्हणजे जसं एक उदाहरण देते मी, अस्थमा झालेला आहे, 5 पेशंटला अस्थमा झालेला आहे. ब्रेथलेसनेस हा कॉमन सिम्पटम आहे. बरोबर. पण एखाद्या अस्थमॅटिक पेशंटला खिडकी उघडी असताना तिथे जाऊन बसलं की प्रचंड रिलीफ वाटतं. आणि एखाद्या अस्थमॅटिक पेशंटला तो पालथा पोटावर झोपला की त्याला प्रचंड रिलीफ वाटतो. किंवा एखाद्या अस्थमॅटिक पेशंटला सगळं बंद आहे तरी पण तो कम्फर्टेबल आहे, तरी पण त्याला ब्रेथलेसनेसचा त्रास तेवढा होत नाहीये. हे ते व्यक्तिविशेष त्या आजाराशी त्याचा स्वतःचा कम्फर्ट झोन असतो. जसं मी म्हणायला गेलं की एखाद्या व्यक्तीला लागलंय, सेम जागेवर लागलंय, सेम तीव्रतेने लागलं आहे, सेम जखम तयार झाली आहे, पण त्या जखमची सहनशक्ती करण्याची ह्याची कपॅसिटी वेगळी आहे आणि ह्याची कपॅसिटी वेगळी आहे. सो पेन हा प्रिन्सिपल सिम्पटम झाला, पण कपॅसिटी ऑफ दॅट इंडिव्हिज्युअल इज डिफरंट. म्हणजे एखादा म्हणेल मी सहनच नाही करू शकत आणि एखादा म्हणेल मी करू शकते, ओके डॉक्टर, मॅनेजेबल आहे. दोघांमध्ये लगेच तीव्रतेचा फरक हा जाणवला. पण यातून ट्रीटमेंट विल नॉट चेंज ना? ट्रीटमेंट विल नॉट चेंज, पण ह्याच्यावरून तुमची औषधांची पॉवर डिसाईड होते. म्हणूनच मी म्हटलं की हे आर्टमध्ये येतं की कधी कोणत्या वेळेला सुद्धा द्यावं. एखादी पॉवर एखाद्या व्यक्तीला ती तेवढी द्यावी का नाही द्यावी. आणि हे जे ऑब्झर्वेशन आहे, हे ऑब्झर्वेशन ऑफकोर्स एक्सपिरियन्स बेस्ड मधून आलेले आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअलायझेशन मध्ये सगळ्यांना सारखा साचा आणि त्या सगळ्यांना सारख्या साच्यामध्ये बसणारं औषध हे तत्व इथे लागू होत नाही. म्हणजे अस्थमॅटिक पेशंट जरी असेल तरी अस्थमॅटिक पेशंटमध्ये मी एखादं औषध देते तर ते सगळ्यांना सारखं लागू होत नाही. कारण त्याच्या हिस्ट्रीमध्ये त्याचे वैयक्तिक जे सिम्पटम्स आहेत हे वेगळे वेगळे येतात. सो आजाराचे प्रिन्सिपल सिम्पटम वेगळे, पण त्या वैयक्तिक व्यक्तीचे त्या आजारासाठी जो तो सफर करत असतो ते सिम्पटम वेगळे. आता त्याच्यामध्ये पण कसं असतं, फिजिकल सिम्पटम आले, मेंटल सिम्पटम्स आले, म्हणजे मानसिकरित्या ती व्यक्ती काय फील करते, कुठेतरी ती व्यक्ती इमोशनली पण डिस्टर्ब आहे का, म्हणजे हे सुद्धा आलं. म्हणून हे आर्टमध्ये हे जातं की एखादी आता केस टेकिंग आहे, म्हणजे माझ्याकडे 4 पेशंट आलेत, 4 पेशंटची मी केस टेकिंग पण कशी घ्यावी हे पण एक आर्ट आहे. मी किती डिटेल प्रश्न विचारावे, मी कुठे नाही विचारावे, कुठे मी एखादं मला हे मिळालंय म्हणजे माझं काम झालंय. बऱ्याचशा गोष्टींमध्ये तुमचं ऑब्झर्वेशन, तुम्ही बसण्याची पद्धत, तुमचं जसं आपण म्हणतो की मानसशास्त्रामध्ये
जसं आता तुम्हीच बघा ना, तुम्ही आता पॉडकास्ट करतायत, बरोबर? तुमची बसण्याची एक शैली आहे. तुम्ही शाळेचा प्रिन्सिपल बघा, असाच फिरताना दिसतो. काय वेळेस तो असा असतो. बरोबर. म्हणजे त्याच्यावरून त्याची पर्सनॅलिटी काय दिसते, तेव्हा मुलं घाबरतात. जर तो पण असा कॅज्युअल असेल तर शाळेतली मुलं इट वोंट डू ना. सो यू हॅव टू मेक युअर गेस्चर. त्या गेस्चरनी पण तुम्ही बऱ्याचशा काही गोष्टी आयडेंटिफाय करतात, ज्याच्यामध्ये तुमची पर्सनॅलिटीज पण असते. सो जेव्हा एखादा होमिओपॅथिक औषधं आहेत आणि जी औषधं सायन्समधूनच डिराईव्ह झालेली आहेत, म्हणजे निसर्गाची आपण तत्व बघतो. फॉर एक्झाम्पल, झाडांमध्येच प्रकार घ्या तुम्ही. तुम्हाला वडाचं झाड कसं वाटतं आणि एखादं कारल्याचा वेल कसा वाटतो? म्हणजे ते झाडच आहेत, पण त्यांची तत्व सेम आहेत का? त्यांचे प्रिन्सिपल वेगळे वेगळे आहेत. म्हणजे ह्या वेलीच्या झाडाला कॉन्स्टंट आधार लागतोय आणि ह्या झाडाला आधार नसला तरी तो 100 वर्षापासून तो स्टँड स्टील अलोन राहतो. आता हे नेचर तुम्हाला व्यक्तीमध्ये पण दिसतं. देर आर सम पीपल म्हणजे त्यांना त्या लाईफमध्ये कायम कॉन्स्टंट सपोर्ट असला की ते चांगले ग्रो करतात. अँड देर आर सम पीपल, मी सगळं करू शकते इंडिपेंडेंटली आणि ते इंडिपेंडेंटली करण्याची कपॅसिटी ठेवतात. हू डिसाइड्स इट? त्या पर्सनचं नेचर, त्याचं बिहेवियर, तो लहानपणापासून जिथे जन्मलेला आहे, त्याचं सराउंडिंग. पण त्रास कुठे आहे ना, की नेचर वेगळं मान्य आहे, पण म्हणून वेलीसारखा स्वभाव असणाऱ्याला झालेला अस्थमा आणि त्या वडासारख्या असलेल्या माणसाला झालेला अस्थमा, आजार तोच आहे, इंटेन्सिटी तीच आहे, तरी होमिओपॅथी विल से वी विल ट्रीट देम डिफरंटली. असं आता त्याच्यावरून निसर्गामध्ये ज्या आजारांशी जी समान गुणधर्म मॅच होतात, ती औषधं शोधली जातात. ती औषधं शोधून ती पेशंटला दिली जातात. ती दिल्यानंतर पेशंट त्या औषधाला कसा रिस्पॉन्ड करतोय, त्यामध्ये ती सिव्हिअरिटी किती आहे, त्याच्यावरती तुमचा डोस डिसाइड होतो. इथे ॲलोपॅथी सारखं नाहीये. मी 500 मिलीग्राम दिलं तर मला हा एवढा डिझायर्ड इफेक्ट दिसणार आहे. दोघांना आम्ही एकसारखा आजार एकसारखे औषध. कारण इथे तो ग्राम बेस्ड कन्सेप्ट नाहीये, क्वांटिटी बेस्ड कन्सेप्ट नाहीये. इथे हा क्वालिटी बेस्ड कन्सेप्ट आहे. सो त्यामुळे जेव्हा इव्हन आपण रिसर्चमध्ये जेव्हा गोष्टी न्यायला जातो, तेव्हा ह्या इव्हन शास्त्रज्ञांना पण चॅलेंजिंग सिच्युएशनला फेस करावं लागतं. म्हणून सायन्स आणि आर्ट जे म्हणतो त्या गोष्टींमध्ये, आर्ट हे ऍप्लिकेशन आहे. ऍप्लिकेशन मध्ये बऱ्याच गोष्टी मी आता तुम्हाला सांगितल्या. केस टेकिंग पासून, मेडिसिन सिलेक्शन पासून, राईट टाइम टू गिव्ह द मेडिसिन्स, हा सुद्धा खूप ऍस्पेक्ट्स आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस असं असतं की आजार हा एवढा मेजर नसतो, पण पेशंटला तो खूप मेजर वाटत असतो. खरं. आजार आहे तो सामान्यच, की ज्याचं एवढं मोठं काही फार सिव्हिअरिटी उत्पन्न होणार नाहीये, पण पेशंट इनसाइड खूप पॅनिक झालेला आहे. सो तुम्ही आता ह्या सिच्युएशन मध्ये त्याला ऑर्गन मध्येच बघाल का? नाही. तुम्ही याला मानसिकतेवर बघायला घ्याल. कुठेतरी त्या पेशंटची लाईफ, म्हणजे त्याच्या जडणघडणमध्ये कुठेतरी त्याच्यासाठी ती मोठी गोष्ट आहे, त्याच्यासाठी ती इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यासाठी ते कॅज्युअल आहे. मग तसे हायपर सेन्सिटिव्ह पेशंट पण असतात. त्यासाठी पण होमिओपॅथी खूप छान काम करते. म्हणजे त्यासाठी पण ती औषधं त्या लेवलवरती जाऊन पेशंटला बरं करण्यात मदत करतात. पण ते अगेन इट्स अ आर्ट. ते डॉक्टरला शोधता आलं पाहिजे. त्या डॉक्टरचं पण ते किती स्किल आहे त्याच्यावरती पण ह्या गोष्टी अवलंबून आहेत. म्हणून सायन्स आणि आर्ट या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन. मग म्हणजे होमिओपॅथी बद्दल एक असलेली कॉमन अडचण म्हणा, तक्रार म्हणा किंवा शंका म्हणा, की काही जणांवर होमिओपॅथिक औषधांचा चांगला परिणाम होतो, काही जणांना मिळतो आणि काही जणांना मिळत नाही. इज दिस बिकॉज ऑफ दिस एक्स फॅक्टर जो त्या डॉक्टरवर अवलंबून आहे? हो. आता ह्या गोष्टीमध्ये दोष हा होमिओपॅथीचा नाहीये. कुठेतरी तो प्रॅक्टिस करणारा डॉक्टर आहे हा कमी पडतोय त्याच्या अभ्यासामध्ये. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, की मी सगळंच बरं करू शकेल होमिओपॅथीने, हे पण शक्य नाहीये. सो तुम्हाला तुमचे लिमिटेशन्स सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. सगळंच आपणच करू शकतो असं नाहीये. तसं प्रत्येक पॅथीला तिचे स्वतःचे ओन एक लिमिटेशन्स आहेत, ओन फायदे आहेत.
तर पहिली गोष्ट तर जसं मी म्हटलं की होमिओपॅथिक डॉक्टर हा कमी पडतोय. जसं जसं तुम्ही युगामध्ये पण बघाल, सतयुग टू कलयुग इव्हॉल्युशन आहे, तसं आजारांमध्ये पण इव्हॉल्युशन हो, आहे. बरोबर आहे. 100 वर्षापूर्वीचे आजार, 50 बरोबर. वर्षापूर्वीचे आजार, बरोबर. 10 वर्षापूर्वीचे आजार आणि बरोबर. आताचे आजार. बरोबर. सो ह्याच्यामध्ये पण त्या डॉक्टरला पण कॉन्स्टंट अपग्रेड राहणं ते पण रिक्वायर्ड आहे. प्लस सिच्युएशनला आणि फॅक्टला अवेअर राहून मेडिसिन सिलेक्ट करणं. आताच्या कंडिशनला पूर्वीच्या वेळेस तसं होतं म्हणून ते आता असंच चालेल असं नाही. नाही चालणार आहे. समहाव तुम्हाला प्रॅक्टिकल होमिओपॅथीचा अप्रोच पण आणणं गरजेचं आहे, की जी रिझल्ट ओरिएंटेड पाहिजे, जी डेटा ड्रिव्हन पाहिजे आणि जी तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये अनालिसिस आणि ऑब्झर्वेशन देऊन तुम्ही स्वतः त्या केसेसवरती किती काम केलेलं आहे, हा पण एक डेटा तुमच्या स्वतःकडे पाहिजे. आणि त्याला कारण म्हणजे ही कंटिन्युअस इव्हॉल्विंग प्रोसेस आहे. जसं व्यक्ती तेवढ्या प्रकृती आपण म्हणतो, तर प्रत्येक ह्युमन हा कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे इव्हन आता मेडिकल सायन्स कितीही ऍडव्हान्स होऊ देत, मशिनरीज कितीही ऍडव्हान्स होऊ दे, ह्युमन इज स्टील अ कॉम्प्लेक्स पर्सन. अरे हो हो, अजूनही ते 1-2% आपण डिकोड केला असणार आहे. म्हणजे अजूनही तुम्ही म्हणणार की तो तसा स्टँडर्ड पॅटर्नच सगळ्यांना लागू होईल का? नाही. त्यामुळे आपण काय बघतोय की आतापर्यंत ऍडव्हान्स जरी सायन्स झालं तरी ते लोकांना सगळ्याच पद्धतीने सोल्युशन देऊ शकत नाहीये. म्हणजे हा आपण मॉडर्न सायन्सचा ड्रॉबॅक एक म्हणू शकतो की लोक अजूनही आजारी पडणं लोकांचं चालूच आहे. म्हणजे लोक त्याच्यातून बरे होतच नाहीयेत. सो इव्हन काल का परवाच मी क्लिनिकमध्ये असं बसले होते आणि विचार करत होते की जन्म झाल्यापासून ते आताच्या एज पर्यंत कानांचा डॉक्टर झाला, डोळ्यांचा डॉक्टर झाला, मग केस आहेत तर केसांचा डॉक्टर, गळा आहे तर कान नाक घसा तो एक डॉक्टर झाला, एंडोक्राईन सिस्टीम आहे तर एंडोक्रायनॉलॉजिस्ट झाला, डायबिटीस आहे तर डायबेटॉलॉजिस्ट झाला. मी किती किती डॉक्टरांकडे जायचं. हो ना. म्हणजे वेन आय अर्न आणि आय हॅव टू स्पेंड माय ओन हार्ड अर्न मनी, सो मी किती डॉक्टरांना व्हिजिट करायचं. आणि प्रत्येक जण म्हणतो आता ऍडव्हान्स याने ह्याचा आजार होणारच आहे तुम्हाला, त्याचा होणारच आहे. म्हणजे हे फास्ट लाईफ जे आपण म्हणतोय, तर असे कोणते आजार सुटलेत मग जे मला कधी होणार नाही? ह्याचं पर्सेंटेज जर तुम्हाला डाऊन करायचं असेल तर माझं ह्या बाबतीत स्ट्रॉंग मत आहे की होमिओपॅथी ही फॅमिली फिजिशियन सारखी सिस्टीम डेव्हलप झाली पाहिजे. म्हणजे फॅमिली फिजिशियन हा कॉन्सेप्ट जेव्हा होमिओपॅथीमध्ये येणार आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी होमिओपॅथी घ्यायला चालू करणार, तर माझे बरेचसे आजार तिथेच सॉल्व्ह होतात. अगदी दातांच्या पण बऱ्याचशा समस्या होमिओपॅथीमध्ये बऱ्या होतात. पेशंटला माहीतच नाहीये. पेशंटला वाटतं दातांचं काय झालंय तर मी पहिलं डेंटिस्टकडे जातो. पण जिथे मला सर्जिकल इंटरव्हेन्शन लागत नाहीये, जिथे मला बेसिक मेडिसिननी काम होतंय, तिथे मला ऍडव्हान्स मेडिसिनची नीडच नाहीये. आणि हॉलिस्टिक अप्रोच जर मला हा रोजच्या जीवनामध्ये रोज मिळायला लागला तर माझे बरेचसे आजार हे कंट्रोल्ड राहतील. म्हणजे ह्या बाबतीत माझं हे स्ट्रॉंग ओपिनियन आहे की मी स्वतःलाच जर इमॅजिन केलं तर मी एवढ्या डॉक्टरांकडे जाऊ शकेल का? नाही, कोणीच नाही जाऊ शकणार. नाही जाऊ शकणार. आणि आय विल नेव्हर विश की बाबा माझ्याकडे एवढे 4 फाईल असावे आणि मी एवढे मेडिसिन्स खावे. माझा उद्देश हा नेहमी असावा की मी कमीत कमी औषधांमध्ये माझं लाईफ फ्रीडम ऑफ हेल्थ जी आपण म्हणतो ती कधी आपण अचीव्ह करणार. आणि त्या कॉन्सेप्टसाठी प्रत्येकाने ही सुरुवात करायला पाहिजे. आणि कुठेतरी होमिओपॅथीला जगभरात आज ती सेकंड नंबरवर आहे. म्हणजे ती सेकंड लार्जेस्ट सिस्टीम ऑफ मेडिसिन म्हणून तिचं तुम्ही अगदी बघितलं खर्च किंवा सगळ्या गोष्टींमध्ये ती सेकंड लार्जेस्ट आहे. ऑल कंट्रीजमध्ये ती वाईडली स्प्रेड आहे. याचा उगम तर हा जर्मन फिजिशियननी केला, पण ही तत्व आधीपासून होती. त्या फिजिशियननी फक्त ती तत्व वापरली आणि अस्तित्वात आणली. म्हणजे स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट त्याला दिला असं काहीतरी. त्यांनी ते वाचता वाचता त्यांना ती एक सेंटेन्स त्यांनी कुठेतरी बघितलं की एक सिंकोना नावाचं झाड आहे, ते कडू असतं म्हणून ते मलेरिया बरं करतं. म्हणजे हे त्यांनी स्वतः वाचलं. ते जर्मन फिजिशियन होते. जेव्हा 1700च्या काळामध्ये म्हणजे वर्ल्ड वॉर 2च्या पण आधी, तेव्हा त्यांनी त्या सिस्टीमला
ते स्वतः ॲलोपॅथिक प्रॅक्टिशनर होते. खूप आजार बरे होत नाही आहेत. माझ्याकडे पेशंट बरा झाला की तो परत परत आजार घेऊन येतो. सो ही वॉज नॉट हॅपी विथ दॅट सिस्टीम. आणि देन ही लेफ्ट दॅट सिस्टीम बिकॉज काहींना मला असं वाटतं डॉक्टर व्हायचं असतं तर त्यांच्या खूप डीप फिलिंग असतात की मला लोकांना ते बरं करायचंच आहे. आणि त्यामुळे ते सॅटिस्फाय नाही झाल्यामुळे त्यांनी ती प्रॅक्टिस बंद केली. आणि ते मुळातच खूप हुशार होते. तर 16 भाषा त्यांना यायच्यात. 16 भाषांमध्ये त्यांनी पुस्तकांचं भाषांतर करणं हा जॉब निवडला. सर्व्हायव्हलसाठी काहीतरी तरी जॉब आपल्याला पाहिजे. बरं. सो भाषांतर करता करता त्यांना हे एक वाक्य तिथे दिसलं आणि ते त्या वाक्याला सहमत नव्हते की हे कडू आहे म्हणून हे मलेरिया बरं करतं. तर त्यांनी ते औषध स्वतः खाल्लं. बरं. स्वतः खाल्ल्यानंतर त्यांना तापासारखे सिम्पटम यायला लागले. ते तापासारखे सिम्पटम आल्यानंतर ते खूप त्यांना आश्चर्य वाटलं की मी ते औषध घेतलंय, मला मलेरिया तर नाहीये, पण मी ते औषध घेतलंय तर मला मलेरियासारखे सिम्पटम यायला चालू झाले. तर त्याच्यानंतर त्यांनी बरेचसे असे औषधं घ्यायला चालू केले वनस्पती आणि त्याच्यातून त्यांनी तो रेकॉर्ड कीपिंग चालू केलं की मला काय काय दिसतंय. त्यांनी ते लोकांवरती पण द्यायला सुरुवात केलं. त्याची नोंद देणं, बरं. किती वाजता कोणता सिम्पटम आलाय, किती वाजता, म्हणजे अगदी टायमिंगपासून डिटेल त्याचं नोट डाऊन करणं. त्यानंतर त्यांनी हे ऑब्झर्व केलं की क्वांटिटीमध्ये जेव्हा तुम्ही एखादं ड्रग घेतात, भले तो निसर्ग नियमित असू दे, म्हणजे जसं आपण म्हणतो की नॅचरलमध्ये पण जेव्हा तुम्ही क्वांटिटी घेतात एखाद्या झाडाचा अर्क, तर ती पण एक रॅपिड रिॲक्शनच असते. म्हणजे जसं आता एखादा केमिकल हा निसर्गनिर्मित बनतो, फॅक्टरीमध्ये सेम एक्झॅक्ट नॅचरल गोष्टींमध्ये जसं केमिकल असतं तसं ह्युमन मेड एक्झॅक्ट सिमिलर प्रॉपर्टीजचं केमिकल असतं. ते दिल्यावरती पण तेच इफेक्ट येतात आणि एखादं झाड जे नैसर्गिकरित्या करतं ते पण तेच इफेक्ट येतं. तर त्याचा डोस हा थेरपेटिक इफेक्ट असतो, म्हणजे तो इन्स्टंट काम करणारा, त्या पर्टिक्युलर भागावरती त्याचे रिॲक्शन्स देणारा हा थेरपेटिक इफेक्ट तुम्हाला भेटतो. तर समवॉट हा कॉन्सेप्ट हा अगेन सायन्स बेस्ड आणि जसं म्हणतो की आपण ॲलोपॅथिक गोष्टी त्याच्यावरतीच रिव्हॉल्व्ह होतात की क्वांटिटी बेस्ड मेडिसिन, बरोबर. तर अगेन त्यांनी त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट्स करून करून त्यांनी त्याला पोटेंटायझेशन प्रोसेसला नेलं. सो पोटेंटायझेशन प्रोसेसला द लेस इज मोर, म्हणजे आपण म्हणतो की सूक्ष्मता. सो होमिओपॅथीचा जो बेस जो आहे तो तुमच्या शरीरामध्ये जी व्हायटल फोर्स असते, म्हणजे तुमची जीवनशक्ती, ती डायनॅमिक आहे, ती स्टॅटिक नाही आहे. बरोबर. डायनॅमिक फोर्स तुमच्यामध्ये आहे. बरोबर. म्हणजे एखाद्या गोष्टीचं आकलन करणं, एखाद्या गोष्टीचं, हा फक्त केमिकल इम्बॅलन्स नाही आहे, ते केमिकल बॅलन्सला पण ड्राईव्ह करणारा एक फोर्स आहे. तर त्या फोर्सला तो फोर्स जेव्हा डिस्टर्ब होतो तेव्हा तुमच्या शरीरामध्ये आजारांची निर्मिती होते. आता बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस हे मला कारण पाहिजे आणि मी त्यांना कारण ठेवून मी बघते की ह्या कारणामुळे तुम्हाला आजार झाला, बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं, ते निमित्त आहे. हां, ते निमित्त आहे. व्हायरल इन्फेक्शन झालं, फंगल इन्फेक्शन झालं, पण तुमची शरीर जी आहे, तुमचा जो व्हायटल फोर्स आहे, हा प्रत्येक गोष्टीला लढण्यासाठी सक्षम आहे. बरोबर. 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 तर तो जेव्हा वीक पडतो, तो कमी पडला, तेव्हा हे तुमच्यावर हावी होतात. करेक्ट. सो म्हणून मी बॅक्टेरियल इन्फेक्शनला बॅक्टेरिया म्हणून कॉज घेऊन त्याला ट्रीट करणं का, मी माझा फोर्स कमी पडलाय आणि त्या फोर्सला मी सक्षम एनहान्स करणं. करून सक्षम करणं, इथे हे होमिओपॅथीचे कॉन्सेप्ट्स आहेत. आणि त्याच्यामध्ये जेव्हा म्हणजे एखादा होमिओपॅथिक डॉक्टर अभ्यास करतो, म्हणजे जर त्याचा करिक्युलम तुम्ही बघायला गेलात, 5 वर्षाचा करिक्युलम, 5.5 वर्षाचा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये ॲनाटॉमी आहे, फिजिओलॉजी आहे, पॅथॉलॉजी आहे, मायक्रोबायोलॉजी आहे. म्हणजे तो अभ्यास हा डिटेल जसा एक नॉर्मल MBBS फिजिशियन करतो तसाच हा अभ्यास आहे. उलट ह्याच्यामध्ये अजून 3 सब्जेक्ट ॲडिशनल येतात. होमिओपॅथिक मटेरिया मेडिका, ऑर्गॅनॉन आणि रेपर्टरी. म्हणजे मटेरिया मेडिका म्हणजे होमिओपॅथिक औषधांचा संच,
ऑर्गॅनॉन म्हणजे ही औषधं देण्याची पद्धत कशी आहे, मी त्याला भगवद्गीताच म्हणते. म्हणजे जसं वे ऑफ लाईफला जसं आपण भगवद्गीता बघतो, तसं एखाद्या होमिओपॅथिक डॉक्टरने प्रॅक्टिस कशी करावी, बरं. त्याचं ऑर्गॅनॉन ऑफ मेडिसिन्स. त्याच्यामध्ये ॲफोरिझम्स आहे. जसं आपण इथे श्लोक बघतो, तसे इथे ॲफोरिझम्स आहेत. म्हणजे ते 3-4 वाक्यांचा पॅराग्राफच हा इतका डिटेल्ड आहे, की त्याच्यावर तुम्ही 2 पेजेसचं अर्थ जरी Explanation. समजून घेतला तरी तो तुम्हाला कमीच पडत राहील. आणि यू हॅव टू रीड ऑल थ्रू आउट युअर प्रॅक्टिस ऑल द टाईम. तर तो एक सब्जेक्ट आहे. आणि रेपर्टरी म्हणजे एखादा पेशंट सांगतोय तर त्यातलं एक्झॅक्टली काय घेणं आणि औषधामध्ये काय शोधणं, बरं. म्हणजे तो एक सब्जेक्ट. हे असे सब्जेक्ट हे म्हणजे एक्स्ट्रा डायग्नोसिस नेमकं कसं करायचं? डायग्नोसिस नाही, डायग्नोसिस हे तुमचं पॅथॉलॉजीमध्ये आलं. ओके. एक फिजिओलॉजी असते, ती नॉर्मल शरीर कसं बरोबर. चालतं. बरोबर. पॅथॉलॉजी म्हणजे ॲबनॉर्मॅलिटी कशी चालते, किंवा ओके. अगदी तुम्ही त्याचं हिस्टोपॅथॉलॉजिकली बघितलं, किंवा कोणते आजार कसे असतात. दुसरं एक अजून असतं मेडिसिन, म्हणजे कम्युनिटी मेडिसिन असतं. ओव्हर द पिरियड समाजामध्ये कोणते आजार चालले आहेत, कोणते नाही चालू आहेत, ते एक असतं. आणि हे रेपर्टरी आहे, ही म्हणजे पेशंट ज्या भाषेमध्ये बोलतोय त्या भाषेला मेडिकल लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट करून देन यू हॅव टू फाइंड द मेडिसिन्स. बरं. मग त्याच्यामध्ये त्याची काही मानसिक भावना पण आल्यात, इमोशन्स पण आलेत, व्हिज्युअलायझेशन, इमॅजिनेशन, जे आपण बघतो अगदी हॉलिवूड मूव्हीजमध्ये अगदी डिटेल्ड इमॅजिनेशन्स असतात. सो म्हणजे मी म्हणेल की एखाद्या होमिओपॅथ डॉक्टरची व्होकॅब्युलरी ती खरंच खूप चांगली असावी, कारण तो ऑलरेडी ते सगळं रेपर्टरीमध्ये बघत असतो. बरोबर आहे, बरोबर आहे. तर ते एक आहे त्याच्यामध्ये. आणि ते करता करता त्यांनी पोटेंटायझेशन चं हे केलं, म्हणजे शोध लावला. आणि एखाद्या औषधाला म्हणजे काही औषधं ही ऑलरेडी एक्स्ट्रॅक्टेबल असतात. जसं आता प्लांटचं मी एक्स्ट्रॅक्शन घेतलं तर त्याचा अर्क हा ऑलरेडी एक्स्ट्रॅक्टेबल आहे. हां. पण जसं मी मिनरल म्हणते, म्हणजे सिलिका घ्या, कॅल्शियम कार्बोनेट घ्या, ऑयस्टर म्हणजे जे आपण म्हणतो शेल आहे, त्याला मी औषधांमध्ये कसं कन्व्हर्ट करायचं. बिकॉज तो तर एक सॉलिड फॉर्म आहे. लिक्विड फॉर्म असेल तर तो इझिली गल्प घेण्यासारखा आहे. सो त्याचा अर्क कसा काढणार. सो त्याच्या प्रोसेसमध्ये त्यांनी ट्रायच्युरेशन आणलं, म्हणजे त्याला ग्राइंड करून त्याचे छोटे छोटे पार्टिकल करून मग त्याला पोटेंटायझेशनमध्ये. सो पोटेंटायझेशनमध्ये जसं आता डायल्युशन म्हणतो आपण, म्हणजे तो अर्क काढून त्याला डायल्यूट करत जाणं. म्हणजे 1 ड्रॉप हा तुमच्या 1000 लिटर ऑफ बकेटमध्ये 1 ड्रॉप, हे झालं डायल्युशन. बापरे. पण त्या डायल्युशनला पोटेंटायझेशनमध्ये कन्व्हर्ट करणं म्हणजे सकशन ही एक प्रोसेस आली. तिला ठराविक पद्धतीने ठोके मारून तिला तेवढ्या मिक्सिंगला नेणं. बरं. आणि प्रत्येक पोटेन्सीला परत डायल्यूट करून त्याला सकस करून परत त्याची पोटेन्सी वाढवणं, ही प्रोसेस त्यांनी ती चालू केली. ती चालू केल्यानंतर प्रत्येक पोटेन्सीचे पण वेगवेगळे परिणाम त्यांनी ऑब्झर्व केले, की हे दिल्यानंतर हे ऑब्झर्वेशन दिसत आहेत, हे दिल्यानंतर हे ऑब्झर्वेशन दिसत आहेत. आणि ऑल दीज मेडिसिन्स आर टेस्टेड ऑन हेल्दी इंडिव्हिज्युअल. म्हणजे जसं आता मी म्हणेल की ॲलोपॅथीमध्ये एखादा काही ड्रगचं संशोधन लागतो तर पहिले तो उंदरावर होतो. माईसच्या किडनीमध्ये काही चेंजेस दिसले तर इट इज नोटिसेबल. आणि मग ओव्हर द पिरियड क्लिनिकल रिसर्च त्याच्यामध्ये डेव्हलप होतो. तो रिसर्च बऱ्याचशा गावागावांमध्ये ते मेडिसिन्स दिलं जातं, त्याच्यावरून त्याचा डेटा काढला जातो, तो डेटा कंपाईल केला जातो. सेफेस्ट ड्रग कोणता, अनसेफेस्ट कोणता, आणि मग त्याच्यानंतर एक सेफ ड्रग अस्तित्वात आणला जातो. बरोबर. तसं ह्याच्यामध्ये ऑलरेडी ते सूक्ष्म लेव्हलला आहे, त्याच्यामुळे तिथे डॅमेज होण्याचं तरी काहीच चान्स शक्यता नाही. तो भले इफेक्ट नाही देणार. जर एखादं तुमचं मेडिसिन्स मोस्ट सुटेबल नाही आहे तर ते इफेक्ट काहीच देणार नाही, पण ते डॅमेज तरी नक्कीच करणार नाही, कारण तेवढी त्याची ती सूक्ष्मता त्या औषधाची आहे. म्हणून ते टेस्टिंग हेल्दी इंडिव्हिज्युअल होतं. हां. आणि दुसरी गोष्ट की होमिओपॅथीमध्ये ते आहे की डायनॅमिक बॉडी आहे तुमची, तुमचा व्हायटल फोर्स हा डायनॅमिक आहे. सो मेडिसिन पण तुम्हाला डायनॅमिकच पाहिजे. बरं. म्हणजे जेव्हा मी थेरपॅटिक इफेक्ट म्हणते, लार्ज डोस जो आहे तो थेरपॅटिक इफेक्ट प्रोड्यूस करतो, पण टायनी ट्रिगर्स म्हणजे छोटं मॉलिक्यूल जे आहे ते इम्युनिटीला एन्हान्स करतं. आणि तेच जर क्वांटिटी बेस्ड मेडिसिन्स असेल तर ते इम्युनिटीला ओव्हर पॉवर करतं, म्हणजे सुपरसीड करतं. साहजिकच आहे.
इम्युनिटीला ते झाकून टाकतं. तर त्यामुळे तुमच्या इम्युनिटीला एन्हान्स करायचं असेल तर तुम्हाला टायनी ट्रिगरच पाहिजे. आणि म्हणून डायनॅमिक कॉन्सेप्ट हा आला आणि म्हणून लेस इज मोर. ओके. त्यामुळे तिथे हा कॉन्सेप्ट पूर्ण पद्धतीने बसतो. पण द लेस इज मोरला जेव्हा आपण जातो तेव्हा त्याच्यावरती खूप कॉन्ट्रोवर्सीज आहेत. ते बरं. लेस आहेत तर मग ते कुठे आहे, दिसत का नाही? इवन इफ यू सर्च इन टू द मायक्रोस्कोप यू वोंट सी अ मॉलिक्यूल ऑफ दॅट सबस्टन्स. म्हणजे एवढी त्याची क्वांटिटी रेज्ड होते. देर आर सम सेईंग्स की ते ॲव्होगॅड्रो नंबर क्रॉस करतं. देर आर सम सेईंग्स की हे क्वांटम फिजिक्सवर बेस्ड आहे. अरे बापरे. बर. देर आर बरं. सम सेईंग्स की आपल्या इंडियामध्ये IITiansनीच त्याच्यावरती रिसर्च केलेला, तर नॅनो पार्टिकल्स आहे त्याच्यामध्ये म्हणून हे काम करतं. म्हणजे होमिओपॅथिक औषधं कोणत्या लेवलवर नेमके कसे काम करतात ह्यावरचे हे सगळे वेगवेगळ्या थेoरीज आहेत या. थिअरीज आहेत. बर. सो जेव्हा मी एव्हिडन्स बेस्ड म्हणते, म्हणजे बरेच जण ह्याच्यावर पण बोलतात की एव्हिडन्स बेस्ड आहे का ती. म्हणजे ही चर्चा खूप मोठ्या लेवलवर होते की बरेच डॉक्टर खोडून काढतात होमिओपॅथीला की दिस इज नॉट अ एव्हिडन्स बेस्ड सिस्टम. सो मला खूप आश्चर्य वाटतं. म्हणजे मी एखाद्या विषयाचा अभ्यास करते, मला एवढंच माहिती आहे, मला म्हणून मी त्यालाच मान्यता देते. त्याच्या बियॉन्ड माझ्याकडे ओपन व्हिजनच मी ठेवलेली नाही आहे की देर इज समथिंग बियॉन्ड विच आय हॅव नॉट स्टडीड. तर त्यामुळे ह्यावरती ना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या थिअरीज डेव्हलप झालेल्या आहेत आणि बऱ्याचशा डॉक्टरांना अजूनही ते कन्व्हिन्सिंग वाटत नाही. ते इझिली म्हणजे त्याला खोडून काढतात आणि ते म्हणतात नाही, ही एव्हिडन्स बेस्ड नाही आहे. सो तुम्ही जे अभ्यास केलेला आहे तुम्हाला तेवढंच माहिती आहे. तुमचा तो ओपन माइंडेड कॉन्सेप्टच नाही आहे की देर इज समथिंग बियॉन्ड विच आय हॅव नॉट स्टडीड. आणि निसर्गात आजही अशा अजूनही हिडन गोष्टी आहेत. म्हणजे आपण सायन्स कितीही डेव्हलप म्हटलं तरी स्टील देर इज अपॉर्च्युनिटी टू फाइंड समथिंग न्यू. म्हणजे सायंटिस्ट अजूनही त्याच्यावरती काम करू शकतात. म्हणजे माझा तर उलट मेसेज असेल तरुण जनरेशनला, यंग जनरेशनला, की अजूनही कोणाला सायंटिस्ट बनून काही शोध काढायचा असेल तर होमिओपॅथी अजूनही हा सब्जेक्ट आहे. बरोबर आहे. आणि तुम्ही अजूनही याच्यावरती सक्सेसफुली म्हणजे अजून सगळ्यांना तुम्ही अजून डिटेलमध्ये देऊ शकतात. बरोबर आहे. जनरली यंग पिढीला वाटतं ना सगळंच डेव्हलप झालंय, मी अजून काय करू. अरे बापरे, खूप काही करायला. खूप काही आहे करायला आणि तुम्ही याच्यावर पण अजून बरेच संशोधन करू शकतात. तर त्यामुळे म्हणजे लेस इज मोर हा कॉन्सेप्ट इथे खूप डीपली स्टडीड आहे, डीपली टेस्टेड आहे, डीपली ट्राईड आहे. सो जेव्हा रँडमाइज कंट्रोल ट्रायल होतं, म्हणजे एव्हिडन्स बेस्ड ही प्रॅक्टिस कधी आली, जेव्हा 1700च्या काळामध्ये हॅनिमनच्या नंतर जेव्हा होमिओपॅथी चालू होती, त्याच्यानंतर हळूहळू होमिओपॅथीच्या जवळजवळ अमेरिकेमध्ये 300 होमिओपॅथिक हॉस्पिटल्स होते आणि वेगवेगळ्या पॅथी तेव्हा लोक वापरत होते, जेव्हा ॲलोपॅथी तेवढी क्वाईटली यूज्ड पण नव्हती. आणि त्याच्यानंतर वर्ल्ड वॉर 2 झालं आपलं. वर्ल्ड वॉर 2 नंतर बरेचशा लोकांची जीव जायला लागलेत आणि जगणं हे प्रायोरिटी बनली, म्हणजे मॉर्टॅलिटी. तर आज डॉक्टर्स क्लेम करतात ना, वी हॅव रिड्यूस्ड मॉर्टॅलिटी. म्हणजे आम्ही माणसाचं मरणं कठीण करून ठेवलंय, म्हणजे आम्ही त्याला जगवतोय. बरोबर. तर जेव्हा ॲलोपॅथिक वापरली जायची तेव्हा तो बेसिकली ड्रग म्हणून वापरला जात होता. त्याच्यामध्ये खूप साईड इफेक्ट्स पण येत होते आणि लोकांना त्याचा त्रास पण होत होता. नंतर एव्हिडन्स बेस्ड ही एक वेगळी अथॉरिटिव्ह बॉडी आली आणि ती त्या ड्रगला मान्यता द्यायला चालू केलं. बरोबर. अच्छा. सो ह्याच्यामध्ये जर त्या ड्रगला मान्यता मिळाला तर हा ड्रग जगभर वापरला जाईल आणि मग त्या कंपन्या जे ते ड्रग बनवत आहेत त्या कंपन्या डॉक्टर्सकडे रीच आउट करतील, वी हॅव टेस्टेड दिस ड्रग ऑन सो मेनी पीपल अँड इट इज सेफ टू प्रिस्क्राईब. एवढा डेटा ऑब्झर्व झालेला आहे आणि बेसिकली दे हॅव स्टार्टेड टू रीच आउट टू द डॉक्टर्स की हा ड्रग तुम्ही प्रिस्क्राईब करा, तुम्हाला हा बेनिफिट्स भेटेल. सो असं करून फार्मा इंडस्ट्री जी आहे ती उभी राहिली. ती जशी उभी राहिली, जसं पेट्रोडॉलर आणि पेट्रोकेमिकल आलं तसं त्यांनी होमिओपॅथिक डॉक्टर्सचे जे आहेत त्यांचे सगळ्यांचे लायसन्स ऑफिशियली कॅन्सल केले. आणि मग हे डॉक्टर मान्य नाहीत आणि हे जे डॉक्टर आहेत
तेच फक्त मान्य डॉक्टर आहेत असा तो अमेरिकेमध्ये तिथून ती सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा डॉक्टरांचे लायसन्स कॅन्सल केल्यामुळे ज्यांना खरंच होमिओपॅथी जगवायची होती ते होमिओपॅथीच द्यायला लागले. आणि हॅनिमन जे डॉक्टर होते, डॉक्टर हॅनिमन, त्यांना स्वतःला पण 1880 मध्ये बराच क्रिटिसिझम फेस करावा लागला. त्याच्यानंतर त्यांचं लायसन्स पण रद्द केलं. असे बऱ्याच गोष्टी त्यांच्यासोबत घडल्यात. पण जे ॲलोपॅथिक फिजिशियन होते, ज्यांना एक कुतूहल असतं ना, म्हणजे निगेटिव्ह झालं तरी कुतूहल असतं, तर ज्यांना ते कुतूहल वाटलं आणि ज्यांनी स्वतः तो एक्सपेरिमेंट केला आणि ज्यांना सक्सेसफुली त्याच्यामध्ये चेंजेस दिसलेत, असे बरेचसे डॉक्टर त्यांना सपोर्टमध्ये उभे राहिलेत आणि त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये संशोधन केलं. जसं मी म्हटलं की आपल्या सनातन धर्मामध्ये पण एक ब्रांच घेऊन एक स्पेशलायझेशन आलंय. आपण त्यांना पंथ म्हणत जातो. आहे मूळ आपलं सनातन धर्माचंच. तसं मूळ पण ह्याच्यात होमिओपॅथीचंच होतं, पण प्रत्येकाने नंतर एक ब्रांच घेऊन त्याच्यामध्ये डीप स्टडीज चालू केलं. मग ह्या डॉक्टरचे हे फॉलोअर्स, त्या डॉक्टरचे ते फॉलोअर्स, असं करत करत होमिओपॅथी शास्त्र अजून इव्हॉल्व होत गेलं. आणि मग त्यानंतर ह्यांचे सगळ्यांचे लायसन्सच काढल्यामुळे ज्यांना खरंच ती सिस्टीम वाचवायची होती किंवा जो फरक मनापासून मिळतोय जेव्हा आपण पेशंट बरा करतोय आणि तो बाय रूट कॉजनी बरा होतोय, त्यांनी या सिस्टीमला जिवंत ठेवलं. त्याच्यानंतर मॉर्टॅलिटी रेट जसा रिड्यूस झाला, पण एका बाजूनी कॉम्प्लेक्स डिसिजेस वाढतच गेले. म्हणजे नवीन नवीन आजारांची निर्मिती होतच गेली. आणि होमिओपॅथीमध्ये ऑलरेडी या गोष्टी रिटर्न आहेत की थिअरी ऑफ सेपरेशन काय आहे. म्हणजे एखादा आजार जेव्हा तुम्ही दाबतात, तो दाबल्यानंतर त्या आजाराची वेगळ्या गोष्टींवरती काय परिणाम होतात, किंवा एक आजार बरा करता 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 दुसऱ्या आजाराची निर्मिती कशी होते. म्हणजे हे सगळे जे फंडामेंटल्स आहेत हे डॉक्टर हॅनिमन यांनी लिहून ठेवले. बाय फॉर्च्युनेटली ही वॉज अन ॲलोपॅथ अँड देन ही इन्व्हेंटेड होमिओपॅथी. त्यामुळे म्हणजे इवन मला बऱ्याच वेळेला असं वाटतं की इंडियामध्ये होमिओपॅथी खूप फ्लरिश झाली. इंडियाला खूप बाकीच्या देशांपेक्षा पण इंडिया खूप फ्लरिश झाली, कारण आपल्या वेळेस राजाराम मोहन रॉय होते. त्यांनी या सिस्टीमला अलाव केलं. आणि त्याच्यानंतर आपण गरीब देश होतो, म्हणजे आपल्याकडे मेडिकलला तेवढं अफोर्ड करणं त्यावेळेस लोकांना जमायचं नाही. किंवा त्यावेळेस पण जे साथीचे रोग होते, प्लेग होता, कॉलरा होता, तर अशा केसमध्ये होमिओपॅथीचं इंडिव्हिज्युअलायझेशन न बघता मास लोकांना एक स्पेसिफिक कॉमन कंप्लेंट असलेलं मेडिसिन देणं, त्याला आम्ही जीनस एपिडेमिकस म्हणतो. म्हणजे जसं कोविडच्या वेळेस पण आपल्या सरकारने केलं, एक आर्सेनिक अल्बम म्हणून सगळ्यांना दिलं आणि लोक सगळे घेत होते. तर त्याच्यामध्ये 100% रिझल्ट येत नाही, पण ॲटलिस्ट मास पॉप्युलेशनला कंट्रोल करायला 50-60% तरी रिझल्ट हा येतो. आणि मग राहिलेल्या केसेस ह्या परत इंडिव्हिज्युअलायझेशन पद्धतीने ट्रीट करायच्या. तर असं त्यावेळेस सुद्धा चालू होतं आणि बऱ्याचशा लोकांना फरक पडत होता. सर्वात पहिले बेस हा कलकत्त्याला निर्माण झाला, म्हणून आजही कलकत्त्याचं जे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आहे तिथे भरभरून पेशंट्स असतात. तुम्ही कधी बघितलं पण असेल की कलकत्त्यामध्ये जास्त, कलकत्ता, वेस्ट बेंगॉल त्या बाजूला होमिओपॅथी खूप जास्त चालते. त्यानंतर आपला महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये पण तिचं रॅपिड स्प्रेड झाला. आणि असं करता करता म्हणजे लोकांना हळूहळू त्या गोष्टींचं माहिती निर्माण झाली. आणि मग एक डॉक्टर प्रॅक्टिस करतोय, मग तो पेशंट दुसऱ्याला सांगतोय की अरे तू हे कर, तुला बरं वाटेल. म्हणजे निगेटिव्ह फोर्सेस जरी असलेत तरी जर तुमचं काम चांगलं असेल तर ते टिकून राहतं. होमिओपॅथी एक अमेझिंग. आणि त्या बेसिसवर होमिओपॅथी ही टिकून आहे. म्हणजे आज 200 वर्ष झाले स्टील होमिओपॅथी टिकून आहे. तिला क्रिटिसिझम जरी फेस करावा लागला तरी आता कुठेतरी एक होमिओपॅथिक डॉक्टर जेव्हा मॅच्युअर्डली प्रॅक्टिस करतो त्याला असं वाटतं अरे वाद नको घालायला, आपण चांगलं काम करतोय ना, आपण आपलं चांगलं काम करत राहावं. बरोबर. म्हणजे आपण आपल्या कामाला महत्त्व देऊन लेट्स फोकस ऑन आवर वर्क. ज्याला जे जज करायचे त्याला ते करू देत, ज्याला जो फरक भेटतोय त्याला ते घेऊ देत. सो एंड युजर हा पेशंट आहे आणि पेशंटवरती सरकार फोर्स करू शकत नाही. सरकार फक्त सांगू शकतं, सरकार डॉक्टरांचे लायसन्स पण काढू शकतं, पण
पेशंटनी काय घ्यावं, म्हणजे नागरिकने काय करावं, इथे सरकारचं मर्यादा ठरते. म्हणजे त्यामुळे मग अमेरिकेमध्ये त्याच्यावरती पण एक म्हणजे निर्बंध लादून सुद्धा लोक डिमांड करतायत. पीपल आर ऑप्टिंग फॉर होमिओपॅथी अँड देअर आर होमिओपॅथ्स हू वर्क प्रायव्हेटली. बर बर. म्हणजे असं करत ती सिस्टीमचं टिकणं राहिलं. आणि भारतामध्ये जेव्हा आज मी म्हणेल की भारतात बरेचसे म्हणजे नॉन इंडियन लोक 20-20 वर्ष भारतात राहिलेत आणि त्यांनी होमिओपॅथिक प्रॅक्टिस केली, बिकॉज इथे त्यांना पॉप्युलेशन भेटतं. पॉप्युलेशन मिळालं आणि जसा अमेरिकेत जसा कट रचला गेला हां, तसा काही इकडे झाला आणि नाही. इथे पॉप्युलेशन असल्यामुळे बरोबर. एक्सपेरिमेंट करायला खूप सो मेनी इंडिव्हिज्युअल्स. आणि असं करता करता देर आर सो मेनी डॉक्टर्स ज्यांनी भारतामध्ये 15-20 वर्ष काढली आहेत आणि त्यांनी त्यांचे अनुभव कंपाईल करून ठेवले. देन अगेन दे वेंट टू देअर ओन कंट्री. मग तिथे त्यांनी त्याला अकॅडमीमध्ये कन्वर्ट केलं किंवा लोकांना बर, टीचिंग बर. करायला स्टार्ट केलं. आणि इथे सुद्धा जे डॉक्टर त्यांच्या अंडर बनत गेलेत, त्यांच्या अंडर बरेचसे प्रॅक्टिशनर्स जॉईन होत होत ती सिस्टीम कंटिन्यू आहे. मगाशी तुम्ही म्हणालात ना की म्हणजे हे वाक्य फार मोठं आहे. एका डॉक्टरनी हे म्हणणं की माझ्या पॅथीचे लिमिटेशन्स मला मान्य आहेत. स्पर्धाच लागली हो की आमचं सगळं खरं आणि आम्हाला सगळं येतं वगैरे. त्यामुळे तुम्ही असं काहीतरी म्हणणं इज अमेझिंग. मला त्यात एकदम सुचलं आहे की आता कॅन्सर किंवा असे जे आज सो कॉल्ड आधुनिक आजार आहेत यांच्यावर होमिओपॅथीचं काय हे डज इट वर्क? आता ह्याच्यामध्ये कसं आहे ना की होमिओपॅथीचे लिमिटेशन्समध्ये हायेस्ट इमर्जन्सी काय आहे, बरोबर. मग हायेस्ट इमर्जन्सीमध्ये पेशंटनी ओळखावं की आपली इमर्जन्सी काय आहे. मी ॲक्सिडेंट झाला, तिथे होमिओपॅथीचा काहीच रोल नाही आहे. यू हॅव टू इमिडिएटली स्टॉप द ब्लड, यू हॅव टू इमिडिएटली सुचर आणि त्या सिच्युएशनला पेशंटला नॉर्मलाइज करणं, तिथे हा प्युअरली ॲलोपॅथीचा रोल येतो. बरोबर. पण जिथे हायेस्ट इमर्जन्सी नाही आहे त्याला हायेस्ट इमर्जन्सी मानून आधीच अच्छा मला बरं व्हायचंय आणि म्हणून मी आधीच मेडिसिन्स घ्यायला स्टार्ट केलंय, हा अप्रोच पण चुकीचा आहे. बरं. जेव्हा कॅन्सर डेव्हलप झाला आपण असं म्हणतो, बऱ्याचशा वेळेस कॅन्सर तर रिसेंटली अनडायग्नोसिस असतो. हो त्यामुळे कॅन्सर कळतो तेव्हा कॅन्सर आहे तोपर्यंत ती कळेपर्यंत स्टेज ॲडव्हान्स होऊन स्टेज आलेली गेलेली असते. असते. खरंय. पण कॅन्सर होण्यामागची कारणं काय, म्हणजे देर आर सो मेनी डॉक्टर्स हू आर टॉकिंग अबाउट अर्ली डिटेक्शन. बरं. बट प्रिव्हेन्शनमध्ये आपण का नाही बोलत आहोत? हो. अर्ली डिटेक्शन तर आहेच. जो झालेला व्यक्ती आहे तो उपचार करणारच आहे. बाय डिफॉल्ट तो त्या ट्रॅपमध्ये गेलेलाच आहे. करेक्ट. पण ते होऊ नये म्हणून त्यासाठीचं काय? हां. तर तिथे मी म्हटलं की जसं मी म्हटलं की होमिओपॅथी ही सगळ्या गोष्टींवरती फॅमिली फिजिशियन कॉन्सेप्ट जो आहे तो बसवा. बरेचसे आजार कंट्रोलमध्ये येतील. इव्हन कॅन्सर पण कार्सिनोजेनिक एजंट तुमच्या शरीरामध्ये ऑलरेडी आहेत ना. हो बरोबर. तुम्ही जेव्हा म्हणताय माझी इम्युन सिस्टीम बंड पुकारते आणि काही सेल्स तिथे जाऊन मल्टिप्लाय होतात, ती बंड का पुकारते? कारण तुमची सिस्टीम कमी पडते. म्हणजे माझ्या देशामध्ये एखादा बाहेरून येऊन का आक्रमण करतोय किंवा माझ्या देशातलाच एखादा येऊन का आक्रमण करतोय, माझ्या देशातले जे नियंत्रण बसलेले आहेत ते कमी पडतात. बरोबर. आणि त्या नियंत्रण शक्तीवरती मला जर जास्त काम करायचं असेल तर तिथे होमिओपॅथी विच इज अ प्रिव्हेंटिव्ह आधीपासूनच वापरात आणा. प्रत्येक गोष्टीला वापरात आणा आणि तुम्हाला कळतं की जिथे वापरून मला फरक पडत नाहीये तिथे तुम्हाला इमर्जन्सी ऑल द टाइम आहे. म्हणजे आज मी हेल्दी आहे, आज मला कसलाही असा कॅन्सर सदृश काहीही नाहीये, तर आज मी दोन गोष्टी, म्हणजे इफ आय अंडरस्टँड यू करेक्टली, आज मी दोन गोष्टी करायला पाहिजेत. एक तर माझी लाईफस्टाईल सुधारणे वगैरे वगैरे वगैरे, आणि दुसरं होमिओपॅथीचे काही प्रिन्सिपल्स फॉलो करावेत ज्यांनी ती वेळच येणार नाही. इज दॅट व्हॉट यू सेइंग? म्हणजे बेसिकली आता तुम्हाला उदाहरण देते सिंपल. तुम्हाला कंजंक्टिव्हायटिस झालंय, डोळे लाल झालेत, तुमच्या डोळ्यातून पाणी येतंय. मी काय केलंय रुटीनमध्ये, मी लगेच ऑप्थल्मॉलॉजिस्टकडे जाते किंवा मी ॲलोपॅथिक डॉक्टरकडे जाते. आय स्टार्टेड अँटीबायोटिक बाय पुटिंग अ ड्रॉप्स इन माय आईज. करेक्ट. अलॉंग विथ दॅट स्टिरॉइड पर्सेंटेज त्याच्यामध्ये ऑलरेडी आलं. सोबत मला एखादा अँटीबायोटिकचा डोस चालू आहे आणि फारच त्रास असेल तर काही पेनकिलर असेल तर नसेल. मी जास्त ती प्रॅक्टिस करत नाही, त्याच्यात पेनकिलर असतं का नाही मला नाही माहिती. पण हे बेसिक
गोष्टी आहेत. बरोबर. तर वर्षातून तुम्ही असे काही रिसर्च आहेत की वर्षातून तुम्ही अगदी 3-4 वेळा जरी अँटीबायोटिकचा शरीरावर मारा केला तरी तुमची इम्युनिटी किती डाऊन होते. सो हाऊ मच लेवल आय शुड प्रिझर्व माय इम्युनिटी. सो मी नेहमी पेशंटला म्हणते की बघा, पेशंट मला म्हणतात डॉक्टर आता हे तर आहेच, आपला आहार पण बघा, आपल्या आहारात पण तो ऑलरेडी मी भाजी घेते, ती भाजी पण मध्ये केमिकल आहे, पेस्टिसाइड्स आहे. म्हणजे मी बिहारच्या एका मी छोट्याशा गावामध्ये गेले होते. माझ्या मैत्रिणीचं ते एकदम छोटंसं गाव आहे आणि मी गेले होते. तिथे 5-6 मुली खेळत होत्या. त्यातल्या 2-3 मुलींची 8वीला असतानाच व्हाईट हेअर्स झाले होते. ॲट द 8वी. म्हणजे ती 15 वर्षाची पण नाही, 13-14. तिचे सगळे केस पांढरे झाले होते. मी तिला म्हटलं, अरे गाव का खाना खाती हो तुम, फिर भी तुम्हारे बाल. तिथून त्याचे पप्पा बोलतात, अरे दीदी अभी यहाँ कहाँ गाँव का, हमको ही नहीं मिलता है, हम तो यूरिया डालते हैं, हमारा खाद कोई क्यों लेगा, अगर वो चमकता नहीं है, वो ज़्यादा टिकता नहीं है, तो हमें भी दीदी डालना ही पड़ता है. तो आप ऐसा मत सोचो, आप शहर में रहते हो तो आप एकदम मतलब आपको ही खराब मिल रहा है, हमको भी मिल रहा है. तर तुम्ही जे डाएट मधून जे घेतायत, अगेन इट इज अ पेस्टिसाइड, बरोबर. तर मला अजूनही असं वाटतं की ठीक आहे, मला ऑर्गॅनिक खायचं आहे, मी गावाला शेती जाऊन तर नाही करू शकत, विच इज हायली इम्पॉसिबल, आणि मला ती शेती येत पण नाही आहे, मी काय करावं. पण निदान औषधं काय घ्यावी हा तरी माझा चॉईस आहे. म्हणजे मी काय औषधं प्रिफर करावी, की आजारी असताना औषधं मी का घेते, बिकॉज माझ्या इम्युनिटीला मला सपोर्ट निडेबल आहे, आणि तो सपोर्ट घेताना मला चांगला सपोर्ट घ्यायचा आहे. त्यामुळे मी जर तो एक कॉन्सेप्ट ठेवला तर ती प्रिव्हेंटिव्ह म्हणून छान काम करते, कारण ती आजार इकडचा लपवून तिकडं नवीन आजार निर्माण नाही करणार, कारण इथे सिम्प्टोमॅटिक रिलीफ नाहीये. म्हणजे इव्हन मी कंजंक्टिव्हायटिससाठी जरी मी होमिओपॅथिक औषध देते तरी मला विदिन 3 to 4 अवरमध्ये ते लाल झालेले डोळे एकदम लगेच पांढरे दिसणार नाहीयेत. पण मला पेशंटच्या त्रासामध्ये रिलीफ भेटेल की नाव डॉक्टर मला जे एकदमच मॅनेज होत नव्हतं ते आता थांबलंय, कमी झालंय, आहे पण कमी झालंय. म्हणजे क्विक रिलीफ इज पॉसिबल इन होमिओपॅथी. क्विक रिलीफ पण पॉसिबल आहे. म्हणजे क्विक रिलीफ मध्ये जसं आपण म्हणतो की सिव्हिअरिटी कमी होते, सिम्पटम आहे तसाच राहतो. तुम्ही लाल रेडनेस बघतायत पण तुम्हाला म्हणजे तापाने फणफणलेला आहे तर त्याला पॅरासिटामॉल वगैरे देण्याऐवजी जर होमिओपॅथिक काही दिलं तर त्याचा ताप लवकर आटोक्यात येतो. 12 तासामध्ये तो ताप कमी होतोच होतो. पण तो पॅरासिटामॉल सारखा नाहीये जो 2 तासात तुम्हाला लगेच घाम आला आणि 98 वर येऊन बसला. ते नाही होत. तुम्हाला तो 101 दिसणार, 100 दिसणार, परत 101 झालेला दिसेल, परत 100 झालेला दिसेल. आय हॅव ट्रीटेड कोविड केसेस. कोविड केसेसमध्ये मी घरात राहूनच औषधं दिली आहेत. पेशंटला सांगितलं, HRCT पण नाही केलेले आहेत. अशा पेशंटला मी म्हटलं तुम्ही होमिओपॅथी घ्या, फिवरचं नोट डाऊन करायचं, 2-2, 6-6 तासाने फिवरचं नोट डाऊन, फिवर मॉनिटरिंग, ॲनालिसिस, आणि 6 दिवस सुद्धा 100 डिग्री टेम्परेचर आहे, 7व्या दिवशी डायरेक्ट 98, त्याच्यानंतर नो फिवर ॲट ऑल. पण हे नाही दिसत तुम्हाला की तो 104चा 2 तासात 98 आला. तो जो ड्रास्टिक एकदम ड्रॅमॅटिक इफेक्ट आहे तो येत नाही. पण ड्रॅमॅटिक इफेक्ट जेव्हा मला पेशंट म्हणतो की डॉक्टर मला हे बरं वाटतंय किंवा माझा ताप उतरला, सो वेनेवर इव्हन पेशंट जर ॲलोपॅथिक औषधं घेऊन माझ्याकडे आलेला आहे, फिवरचीच केस पकडा तुम्ही, म्हणजे तापासाठी मी काही औषध देते आणि पेशंट मला सांगतोय माझा ताप उतरलाय डॉक्टर, पण जेव्हा मी त्याचं पॅरासिटामॉल विड्रॉ करते, अँटीबायोटिक विड्रॉ करते, तो ताप परत येतो. एक्झॅक्टली करेक्ट. ते विड्रॉ केल्या केल्या फिवर कम्स अप अगेन. सो मला कळतं की हे ट्रीट नाही झालेलं आहे. मग मी सांगते की काहीच घेऊ नका, लेट मी ऑब्झर्व, अँड देन आय स्टार्टेड गिविंग माय मेडिसिन्स. आणि मग 7-8 तासांनी आम्ही त्या तापाला मॉनिटरिंग करतो. बऱ्याच वेळेस बॉडी स्ट्रगल करते की 98.5 ताप असतं, 1.5 दिवस राहतो, तिसऱ्या दिवशी 98 येऊन ठेपतो. पण 104चा जर 99 दिसतोय, इट इज वन ऑफ द रिझल्ट. स्टे इन द ट्रीटमेंट. तुम्हाला ते का असतं ते समुद्राच्या लाटासारखं तिला उफाळायचंय, खाली आणायचंय, मला पटकन भरून उद्या कामाला लागायचंय ना.
मग ही जी सिच्युएशन, जसं मी म्हटलं की भारत गरीब देश होता आणि जनरेशन टू जनरेशन दे हॅव मेड लॉट ऑफ स्ट्रगल. ट्रू ट्रू. त्यांनी मुलांना शिक्षणासाठी पण काटकसरीने हो. एक एक पैसा साठवून साठवून वापरलेला आहे. बरोबर बरोबर. आणि त्या पद्धतीने आजही भारतात बाहेरून येऊन लोक भारताचा अभ्यास करतात की भारताची लोक किती सहनशील आहेत, हो, किती काटकसर आहे, किंवा ती मुलांसाठी काय काय करून ठेवतात. हो, हो. म्हणजे त्यांनी स्वतः त्यांच्या पोटाला चिमटे मारून पुढच्या पिढीला कसं शिकवलेलं हो, आहे. हो. पण आज आपण जो भारत आत्ताचा आहे, म्हणजे आपण आज स्वप्न बघायला लागलोय का, कारण आपलं सरकार पण चांगलं आलेलं आहे. आपण मोठ्या विजनवरती आपण बघतोय की आपल्यामध्ये अजून चांगले चेंजेस येत आहेत, प्रोग्रेसिव्ह आहोत, घराघरातली व्यक्ती आज शिकलेली आहे. खरंय. मग आपण आजारांविषयी पण शिकूयात. म्हणजे आज जेव्हा मी एखादं मेडिसिन वेस्टर्न कंट्रीजमध्ये बघते तर ऑलरेडी दे नोज व्हॉट इज द कंटेंट ऑफ दिस ड्रग. हो हो, आपल्याकडे तर काय, आपल्याकडे कुठे बघतात, किती कमी लोक बघतात. इवन एखाद्या फिजिशियनने जर ब्रँड ऑफ द कंपनी चेंज केली आणि कंटेंट सेम असेल तरी त्याला वाटतं की मी दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन आलोय. फक्त पाकिटाचा वरचा रंग वेगळा असतो, कंटेंट सेम असतं. तर त्या मानाने मी पेशंटला समजवते की घरामध्ये मुलगी तुमची जेव्हा शिकत नव्हती, तुम्ही मुलीला शिकवलं, तुमची एक पिढी शहाणी झाली. आरोग्यामध्ये पण एक पिढी शहाणी करूयात. बरोबर. तर हा झाला प्रिव्हेंटिव्ह पार्ट. आता ज्याला कॅन्सर झालेला आहे, जो ज्याच्यामध्ये ऑलरेडी कॅन्सरनी ग्रस्त आहे, त्याच्यामध्ये पण दोन गोष्टी आहेत की फर्स्ट स्टेजचा कॅन्सर आणि लेट स्टेजचा कॅन्सर. म्हणजे नुकताच डिटेक्ट झालाय आणि तेव्हा होमिओपॅथी त्याने घ्यायला चालू करावी. कारण ती डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट नाही आहे. म्हणजे ती काही कुठे कॅन्सरस सेल्स त्याच्यातून काढणार नाही आहे. अगेन ती पॅलिएटिव्ह थेरपी करते. म्हणजे ती डीप रूटपासून त्या आजाराला रिव्हर्स नाही करत. हां, म्हणजे मला इफ आय अंडरस्टँड करेक्टली की द होल पॉइंट ऑफ होमिओपॅथी इज आम्ही तुमच्या शरीराची लढण्याची क्षमताच सक्षम करू, सो दॅट प्रिव्हेन्शन शक्य असेल तर प्रिव्हेन्शन होईल, क्युअर शक्य असेल तर क्युअर होईल, जे काही होईल ते शरीराकडून होईल. बरोबर. आणि पॅलिएटिव्हमध्ये जी काही किमोथेरपी तुम्ही करतायत किंवा सर्जिकल रिमूव्हल करतायत, ते केल्यानंतर पण तुम्हाला जे कंप्लेंट्स एक्झिस्ट राहत आहेत, त्या एक्झिस्टन्स कंप्लेंटला सपोर्टिव्ह म्हणून होमिओपॅथी खूप छान काम करते. ओके. सो बरेचसे जे आजार आहे, जिथे डिस्ट्रक्शन झालेलं आहे, जिथे टोटली ॲबनॉर्मल बिहेवियर शरीराची आहे, झीज भरून काढणं, ती सपोर्टिव्ह थेरपी तिथे काम करते. ते डॉक्टर मला काय वाटतंय, म्हणजे तुम्ही जे सगळं समजून सांगताय ना की म्हणजे लॉन्जिटिव्हिटी ऑर हेल्दी हॅपी लाईफ, म्हणजे आम्हाला जास्त जगायचंय का, ऑफकोर्स जास्त जगायचंय, पण मी कसं जगतोय, माझी इम्युनिटी स्ट्रॉंग आहे का, मला चांगलं जगता येतंय का, मला वाटतं होमिओपॅथी या दुसऱ्या गोष्टीत मदत करते. एम आय राईट? हो. एक म्हणजे तुम्ही जगतायत तर ते क्वालिटी ऑफ लाईफ तुमची आहे का, आणि दुसरी गोष्ट की मला विथ क्वालिटी ऑफ लाईफ जास्तीत जास्त जगायचे. म्हणजे हा दुसरा ॲस्पेक्ट झाला की मला फक्त आजारांसोबत नाही जगायचे की औषधोपचार आहे म्हणून मी औषधोपचार करत राहिले, प्लस ती औषधं मला नॉन व्हायलन्सवाली पाहिजेत, पीसफुली शांतपणे घेतलंय, जे मला औषधही जास्त वाटत नाहीये, प्लस माझी ऊर्जात्मक शक्ती पण मेंटेन आहे, मला औषधं घेता घेता माझा आहार सुधारलेला आहे, माझ्या जिभेची चव बदललेली नाहीये, मला उठल्यावरती फ्रेश वाटतंय, मला उत्साही जीवन वाटतंय, आणि प्लस लॉन्जेटिव्हिटी, मला जास्तीत जास्त काळ कमी आजारामध्ये काढायचा आहे. म्हणजे या दोन्ही गोष्टी जर तुम्हाला खरंच अचीव करायच्या असतील तर मी नेहमी इम्युनिटीचे 5 पिलर म्हणते. 5 पिलरमध्ये तुमची झोप आली, तुमचा आहार आला, तुमचे विचार आले, तुमचा व्यायाम आला, आणि 5वं तुम्ही कोणतं औषध निवडतायत. अरे बापरे. बरं. म्हणजे माझ्यासाठी खुर्चीला 4 पाय नाही आहे, माझ्यासाठी एक एक्स्ट्रा 5वा पाय आहे, जो औषध म्हणून पेशंट नेहमी औषधाकडे बघत असतो. आणि लाईफस्टाईलमध्ये 4 ह्या गोष्टी ॲडजस्ट करतातच लोक. म्हणजे झोप चांगली हवी, तुमचे विचार चांगले हवे, तुमचं व्यायाम पाहिजे, तुमचं खाणं आहार चांगला पाहिजे. पण 5व्या पिलरचं काय, औषधोपचार जो मी निवडते तो मला चांगला नको का, तो मला उलट असा पाहिजे की जो माझा आधार हा लॉंगेस्ट आधार बनला पाहिजे, की जेव्हा मला खरंच त्या मेडिसिनची नीड आहे
तो माझा सक्षम आधार बनला पाहिजे की जो मला ते सोडल्यानंतर पण आधार देत राहील. म्हणजे फॉर दॅट होमिओपॅथी इज रिअली, म्हणजे लोकांनी त्या दृष्टीने त्याकडे बघितलं पाहिजे आणि फॅमिली फिजिशियन हा कॉन्सेप्ट अस्तित्वात आणला पाहिजे. जेव्हा तुम्ही तो आणाल तेव्हा तुमची औषधं कमी होतील. कारण होमिओपॅथीचा कॉन्सेप्टच आहे औषध देताना सिंगल मेडिसिन, म्हणजे कमीत कमी औषधामध्ये मी कसं बरं करावं. मग ते बरं करताना त्याचे जे नियम आहेत की मला एका केसमध्ये जर 10,000 दिसतात तर त्या 10,000नुसार मी प्रायोरिटीनुसार काम करायला घेणार. म्हणजे माझं औषध आतमध्ये डिसाईड करेल, मी नाही डिसाईड करणार. औषध जर सुटेबल असेल तर मेडिसिन विल डिसाईड इनसाइड द बॉडी की विच वन इज द प्रायोरिटी. अरे बापरे. म्हणून होमिओपॅथिक औषधं ही बरीचशी औषधं पॉलिक्रेस्ट पण आहेत की एकाच औषधाचे मल्टिपल अँगल्स आहेत आणि बॉडी डिसाईड करते की मला कोणत्या तातडीने कुठे गोष्टींना गरज आहे. कुठे गरज आहे आणि तिथे तिथे ते मेडिसिन काम करायला घेतं. म्हणून एकदा पेशंट होमिओपॅथिक डॉक्टरकडे येणं महत्त्वाचं नाहीये, त्याचा फॉलोअप तो टिकून राहायला टिकून पाहिजे. राहणं हे महत्त्वाचं आहे. तो टिकून राहिला तर तुम्हाला रिझल्ट दिसेल. आणि त्यासोबत डॉक्टर पण तेवढा सक्षम पाहिजे की मी नक्की रिझल्ट कशाला म्हणतोय ते जाणून घ्या. तुम्हाला कोणत्या गोष्टी दिसणं महत्त्वाचं आहे, कोणत्या गोष्टी बरं होणं महत्त्वाचं आहे. एक म्हणजे उदाहरण. मी थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. मी तुम्हाला येऊन जर सांगितलं की माझं डोकं दुखतं, हां, तर यू विल आस्क लॉट ऑफ क्वेश्चन्स वगैरे बरोबर. वगैरे. तर यू आर सेइंग देअर माइट बी 4 डिफरंट इश्यूज ज्याचा बरोबर. सिम्पटम एकच आहे बरोबर. आणि तुमचं औषध त्या 4 वेगवेगळे प्रॉब्लेम प्रायोरिटीनुसार सॉल्व्ह करतील. हां, आता डोकं दुखण्याचे बरेच प्रकार आहेत. कोणाचं रात्री झोपलं नाही म्हणून डोकं हो दुखतंय. हो. कोणी खूप रात्रभर टीव्ही वॉचिंग केलंय म्हणून डोकं दुखतंय. एखाद्याला मायग्रेन अटॅक मायग्रेन आहे. आहे. तो मायग्रेन अटॅक पण जर 2 जणांना असेल तर तो सेम नाहीये. एखाद्याचं पेन हे मॉर्निंगलाच असतं, सनराईज टू सनसेट असतं. एखाद्याचं पेन सनसेट टू सनराईज असतं. नाही नाही, मला हे कळालं. म्हणजे आजाराचा प्रकार वेगवेगळा असेल हे हां. कळाला. पण आमचं सरधोपट ज्ञान काय म्हणतं की तुला एक आजार, एक काहीतरी विकार आहे ज्याचा सिम्पटम हा आहे आणि तो पण सॉल्व्ह झाला. पण तुमच्या विवेचनात मला आता असं वाटलं की त्याच्या मागे बरीच कारणं असू शकतात, ज्याचा एक असं काही, म्हणजे डोकेदुखी माइट नॉट बी द राईट एक्झाम्पल, पण सिम्पटम्स मागे 8-10 वेगळे कॉम्प्लिकेशन्स असू शकतात. असू शकतात. कारण आता त्याच्यामध्ये कसं आहे ना, आता एखाद्याला इमोशनल ट्रॉमा आहे म्हणून सिम्पटम झालाय. मग त्याचा ट्रॉमा सॉल्व्ह केला तर सिम्पटम सिव्हिरिटी कमी होते. तुम्हाला सिम्पटमवर फोकस नाही करायचंय, तुम्हाला रूट कॉज. पण प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला रूट कॉज भेटेल का? जसं मी आता म्हटलं, कॅन्सरमध्ये डॅमेज ऑलरेडी हॅपन बरोबर आहे. झालेलं आहे. यू वोंट फाइंड रूट कॉज. म्हणून तिथे पॅलिएशन आलं. तिथे फक्त तात्पुरतं पेशंटला बरं करणं आलं. बरोबर आहे. पण तो आजार नको असेल तर प्रिव्हेन्शन आलं. करेक्ट करेक्ट. म्हणजे आजारावर डिपेंड आहे की तो आजार कशा स्वरूपाचा आहे. ठीक आहे. छोटासा प्रश्न हा की म्हणजे इमोशनल ट्रॉमा असेल आणि त्यातून आजार उद्भवला असेल हे तर मलाही मान्य आहे. पण मग होमिओपॅथिक मेडिसिन्समधनं असे ट्रॉमाज वगैरेचा तो जो ट्रिगर आहे तो पण सॉफ्ट होत जावं, ते पण रिझॉल्व्ह होतं? हो, म्हणजे कसं आहे ना, काही औषधं निसर्गात अशी आहेत की जी सडन त्या गोष्टीवरती रिॲक्ट करतात आणि हे त्या पेशंटला औषधं देऊन हे डेटामध्ये आलेलं आहे. बरं बरं. सो जेव्हा तुम्ही ती औषधं तशी देतात तेव्हा त्या विचारांची तीव्रता कमी होते. अरे वा. पण त्याचं म्हणजे जनरली ह्या सायको ट्रीटमेंटमध्ये मध्ये झोपच येते किंवा नाही, तसं काहीच नाही. कारण हे तुमच्या व्हायटल फोर्सला ओव्हरपॉवर नाही करत ना. जसं मी पहिल्याच ह्याच्यात म्हटलं की क्वांटिटेटिव्ह ड्रग असेल तर सुपरसीड करतं. दिस इज ऍक्च्युअली आणि स्ट्रेंथनिंग. टायनी ट्रिगर असेल तर तो फक्त स्टिम्युलेट करतो. अच्छा. स्टिम्युलेट म्हणजे काय? आता साधारण तुम्ही कॉफीचंच उदाहरण घ्या. तुम्ही कॉफी प्यायलात, तुम्हाला झोप उडून जाते, फ्रेश वाटतं, एनर्जेटिक वाटतं. पण इन्सोमनियासाठी कॉफीपासून होमिओपॅथिक औषध वापरलं जातं ज्याला झोपच येत नाही. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे ते सिम्पटम सेमच आहेत, झोप उडालेली आणि झोपच येत नाही. इथे कॉफी तुम्ही थेरपेटिकली घेतात तर ती तुमची झोप उडवते, पण इथे जेव्हा तुम्ही ते ट्रिगरमध्ये ती घेतात तेव्हा ती झोपेला बरं पण करते. बरं. ओके ओके. असं. डॉक्टर, शेवटचा प्रश्न विचारतो की सामान्य पेशंटने आता कसं ओळखावं की मला जे काही होतंय ते होमिओपॅथिक डॉक्टरकडे मी जाऊ का ह्या आजारासाठी, की मी ॲलोपॅथी, आयुर्वेदिक वगैरे असं काही बघू? हाऊ डू आय चेक दॅट? आता ह्याच्यामध्ये ना 2-3 प्रकारचे वर्गीकरण आहेत.
एक हायेस्ट इमर्जन्सी मी म्हणते. हायेस्ट इमर्जन्सीमध्ये काय येतं, मला भरपूर प्रचंड चक्करच येत आहेत, आय कॅनॉट वॉक, बरोबर, किंवा फ्रॅक्चर झालं आहे, हां बर्न झालं आहे, मी भाजले आहे. छोट्या प्रमाणात भाजले तर होमिओपॅथी काम करते, पण जेव्हा मोठ्या प्रमाणात भाजलेली व्यक्ती असते तिथे यू हॅव टू गो फॉर इमर्जन्सी. किंवा मला सडन कार्डियाक अरेस्ट आलाय, सडन हां. चेस्ट पेन आलाय, आय कॅनॉट मूव्ह, कधी कधी क्रॅम्प पण असतो किंवा कार्डियाक अरेस्ट पण असतो, तिथे होमिओपॅथीचा रोल कमी आहे. म्हणजे त्या मोमेंटला तरी रोल कमी आहे, नंतर असेल प्रिव्हेंटिव्ह क्युरेटिव्ह, पण त्या मोमेंटला तो रोल कमी आहे. तर त्या केसेस होमिओपॅथीमध्ये येत नाही, तेव्हा तुम्हाला नेहमी हॉस्पिटलच बघायचं आहे की मी कधी जावं. पण ज्या ज्या केसमध्ये जिथे आपण म्हणतो जिथे घाई नाही तिथे होमिओपॅथी. ओके. आता ही घाई मी स्वतःहून बनवली आहे का, तो प्रश्न महत्त्वाचा आहे. जसं 104 टेम्परेचर आहे, लोक पॅनिक होतात, लोकांना वाटतं इपिलेप्टिक एपिसोड्स येतील, म्हणजे मला लगेच मिरगी म्हणतात हिंदीमध्ये, किंवा मराठीत हां आलं लक्षात. हो, एपिलेप्सीला काय बरोबर म्हणतात, बरोबर, मला हे शब्द आठवेना. हां. तर ते आलं तर लोकांना असं वाटतं डॉक्टर डोक्यात ताप गेला की लगेच एपिलेप्सी येते. झीट आल्यासारखं काहीतरी हां, होतं. पण डोक्यात ताप का जातोय, कारण तुम्ही बाहेरून काही मॅनेजमेंट करतच नाही आहात, तुम्ही टोटली त्या औषधावरच अवलंबून आहात. पूर्वी असं होतं की ताप आलाय का तर चादर घेऊन त्याला असं दाबून ठेवायचे, म्हणजे पूर्ण झाकायचेत, आणि आतमध्येच तो घाम उत्पन्न होईल, उष्णतेने तुझं ते घाम जाईल, ही पूर्वीची पद्धत होती. पण तसं नाही करायला पाहिजे. आता ही रूम गरम झाली आहे, मी AC लावलाय, सो जर माझी बॉडी हॉट झाली आहे तर आय ऑल्सो नीड सम कूलिंग हेल्प. ती हेल्प जर तुम्ही बॉडीला 6-6 तासाने प्रोव्हाइड केली तर तुमचा ताप तेवढा जाणारच नाही आणि तिथे इपिलेप्सी येणारच नाही. सो फिजिकल मॅनेजमेंट पण लागते ना आजारासोबत, म्हणजे एक्सटर्नल मॅनेजमेंट, औषधांसोबतची मॅनेजमेंट. जसं मी म्हणते की आहार, चांगला आहार असेल तर नक्की होमिओपॅथिक औषध पण काम करतील, पण आहारच एकदम खराब आहे तर होमिओपॅथी तरी काम करेल का, नाही करणार. तर त्या पद्धतीने तिथे पण म्हणजे होमिओपॅथी त्या केसेस छान सॉल्व करते. आणि ताप हा तुमचा मित्र आहे, तो दिसतोय म्हणून तुम्ही औषध घेताय, तुम्ही जर ते दिसलंच नाही तर आतमध्ये तो अजून काहीतरी वेगळा प्रकार करून आणेल. तर प्रत्येक दिसणारी गोष्ट झाकलीच पाहिजे म्हणजे तो बरा आहे, हा कॉन्सेप्ट आणि ह्याला इमर्जन्सी मानणं हे आधी तुम्ही स्टॉप करायला पाहिजे. आता माझ्याकडे जर जसं तुम्ही मागे थोड्या वेळापूर्वी म्हणालात की मला दुसऱ्या दिवशी कामावर जायचंय, बरोबर, पण त्यातल्या त्यात मी एखादा बेसिक ड्रग घेऊ शकते, मी अँटीबायोटिक्स आणि स्टिरॉइड्स तरी अवॉइड करू शकते. आणि त्यातल्या त्यात माझ्या आयुष्यामध्ये अशा अत्यंत इमर्जन्सी येणाऱ्या गोष्टी किती आहेत, इफ आय कॅल्क्युलेट दॅट इज ऑल्सो सो लेस. खरंय. जर मी ऑलरेडी चांगला लाईफस्टाईल घेते आहे तर माझ्याकडे तो पर्सेंटेज पण कमी आहे, त्यातल्या त्यात मी चांगलं औषध निवडते तर माझ्याकडे त्याचं पर्सेंटेज अजून फिल्टर होतं. सो इव्हन इन्शुरन्स कंपनीला पण माहिती आहे की तुमच्या आयुष्यात किती इमर्जन्सीज येणार आहेत. खरंय. तर हा एक फेज पेशंटनी ओळखला पाहिजे. त्यामुळे तिथे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आधी अप्रोच हा होमिओपॅथीचा असावा, 2 ते 3 दिवस त्याला वेटिंग असावं. नाहीच सॉल्व्ह झालं तर तुमच्याकडे इमर्जन्सी सिस्टीम ही ऑल द टाईम आहे. आणि त्यातल्या त्यात नेहमी होमिओपॅथिक डॉक्टर हे गाईड करत असतो, म्हणजे आणि नसेल कोणी करत तर सगळ्यांनी सुरू करावं, जेणेकरून लोकांना ते समजू देत की बाबा ह्या आजारासाठी मला घाबरण्याची गरज नाही आहे. आय नीड टू बी, म्हणजे मला अननेसेसरी डाऊट घेण्यापेक्षा भीती हा शब्द जर तुम्ही बाजूला काढला तर अर्धा पेशंट नॉर्मलच आहे. भीती आणि घाई. मला तर तुम्ही सांगत होतात ना, मला तेच फार प्रकर्षाने वाटलं की आमच्यातनं तो पेशन्सही राहिला नाहीये. आणि काय नाही हो, म्हणजे थोडी सर्दी आहे, थोडा खोकला आहे, 4-5 दिवस करू शकतो ना सहन, बरोबर, पण बिकॉज वी हॅव दॅट ऑप्शन की घेतली एक गोळी, घेतलं ते कफ सिरप आणि पटकन बरा होईल, मला बरं वाटेल. त्याच्यात पण तुम्हाला सांगते की त्याच्यातही पेशंट बरा झालेलाच नसतोच ना, सिम्पटमच दूर झालाय ना, त्याला फक्त ते 2-3 दिवस बेटर वाटतं, लेटर त्याला सायन्युसायटिस आहे, त्याला DNS आहे, त्याच्यानंतर तो 1-1.5 महिना तो कफ त्याचा छातीमध्ये दाबून दाबून ठेवलेला आहे, बॉडी तरी पण त्याला ड्राय कफ देते. व्हेन इट कम्स टू होमिओपॅथी आय नीड टू पुट मोर एफर्ट्स. म्हणजे जिथे माझं काम 5 दिवसात झालं असतं
तिथे मला ती केस 1.5 दिवसावर न्यावी लागते. 1.5 महिन्यावर, महिन्यावर, हां, सॉरी, हां. 1.5 महिन्यावर. मग ही सिच्युएशन आपण आणायचीच का? आपण आधीच घ्यायचं. आधीच आपण त्याला वेळेवर आणायचं. आधीच आहाराला लगेच चांगलं करायला घ्यायचं. मग मला सुरुवातीला 1-2 दिवस बेड रेस्ट चालेल, पण मी नंतर लॉंगर काळ बेटर राहील. म्हणजे हा अप्रोच जर लोकांनी ठेवला आणि त्या विजनने जर लोकांनी होमिओपॅथी बघायला चालू केली आणि इमर्जन्सी भाग सोडलेत, तर बाकी तुम्ही सगळं याच्या अंडर आणलं तर तुमच्या इमर्जन्सीजच कमी होतात. एक्झॅक्टली. आणि मी म्हणतच नाही की होमिओपॅथी सगळंच बरं करते. बरोबर. मला माझे लिमिटेशन्स माहिती आहे. मला जेव्हा वाटेल की हे याच्या अंडर येत नाहीये, मी डेफिनेटली त्याला हॉस्पिटलला पाठवेल. असं तर हा एक अप्रोच नॉर्मल जनतेने ठेवायला हरकत नाही. वा, थँक्यू डॉक्टर. मला वाटतं एक तर मगाशी होमिओपॅथीची हिस्ट्री तुम्ही जेव्हा सगळी सांगत होता तेव्हा औषध निर्माण करणं, ते औषध कसं काम करतं याचा विचार करणं, मुळात ते औषध देण्याची वेळ शरीरावर काय येते हे समजून घेणं, याची मला वाटतं होमिओपॅथीची हिस्ट्री ती सगळी हिस्ट्री आहे. बरोबर. हाऊ अ डिसीज इज बॉर्न विद इन द बॉडी. आणि तेवढा विचार करून जर औषध तयार होत असतील आणि त्यातून तो दुसरा महत्वाचा मुद्दा तोच की ते लक्षण दाबण्यापेक्षा आय एम ट्राइंग टू एनेबल युअर बॉडी टू सॉल्व द रूट कॉज. फक्त आम्हाला पेशन्स ठेवता आला पाहिजे. पेशंटनी पेशन्स ठेवायला पाहिजे, एवढंच आहे. मला वाटतं आजच्या पॉडकास्टमधनं आपल्या सर्वांनाच हे व्यवस्थित कळालंय की म्हणजे मुळात होमिओपॅथी कसं काम करते हे तर कळालंच, पण आपण आपल्या आरोग्याकडे कोणत्या दृष्टीने बघायला पाहिजे. आपल्याला जर त्रास होत असेल तर तो त्रास का होतोय, तो बरा होण्यासाठी आपण कसा अप्रोच ठेवायला हवा, कसा पेशन्स ठेवायला हवा, हेही आपल्याला नीट लक्षात आलंय. त्यामुळे आज नक्कीच आरोग्याकडे बघायची सुद्धा नवीन दृष्टी मिळाली. त्यामुळे डॉक्टर थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. खूप 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 मजा आली गप्पा मारताना, खूप शिकायला मिळालं. आणि मी तर डेफिनेटली आय एम टेकिंग दॅट मेसेज होम की घाई नाही करणार आता बरं व्हायची आणि थोडा पेशन्स ठेवेन. आय होप यू हॅव ऑल्सो रिसिव्ड दिस मेसेज. मी अगदी सुरुवातीला म्हणालो तसं आपली ना जीवनशैली कॉम्प्लेक्स झाली आणि त्यातनं जे प्रश्न निर्माण व्हायचे ते झाले. त्यांना सॉल्व्ह कसं करायचं हेच आपल्याला ठरवायचं आहे. ते सॉल्व्ह कसं करायचं, तो अप्रोच कसा असायला हवा हे आज आपण शिकलोय. बस त्यावर विचार करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर मांडाल. मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डॉक्टर योगितांचे कॉन्टॅक्ट कोऑर्डिनेटसुद्धा देईनच, सो यू कॅन रीच आउट टू हर. आणि काही प्रश्न असतील तर तेही मांडा. योगिता मॅम नक्की त्यावर उत्तर देतीलच. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. वंदे मातरम. जय श्रीराम.